कोल्हापुरातील परीख पूल परिसरातील रस्ता आणि ड्रेनेजची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, तर इतर वेळेला ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहत असतं. या सगळ्यामुळं नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. याच पुलाखालून ये जा करणारे पादचारी नाक धरून प्रवास करत असतात. यासह अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. या सगळ्यातून आता नागरिकांची कायमची सुटका होणार आहे. माजी उपमहापौर संजय मोहिते यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून परीख पूल, दोन्ही बाजूचे रस्ते आणि ड्रेनेज ही सर्व कामं लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. पाठपुरा 1 वर्षापासून चालू आहे. पाठपुरा 1 का 2 वर्ष चालू आहे. निधी अभावी राहिलं तर आता निधी उपलब्ध झाले इकडून तिकडून 100 कोटीचे आहेत, इकडे तिकडचे आहेत. आता महापालिकेनं जलाबँकेने ड्रेन लाईनला मदत केली, सरनोबतने मदत केली. परत नेत्याने आमच्या बंटी साहेबांनी सरनोबत साहेबांना सांगितलं होतं की बाबा हे कॉन्क्रीटचे रस्ते करून घ्या भव्य परिपूलला दोन्ही बाजूला. त्याने 100 मीटर कॉन्क्रीटच मंजूर केलं. आता दोन्हीतलं कुठलं होते बघायचं, पण ते आता जस्ट होऊन जाईल चालू काम 8-15 दिवसात. बाबूबाई परीख पुलाची निर्मिती 1971 साली करण्यात आली. हा पूल वाहतुकीसाठी अरुंद पडतोय. त्यावेळी निर्माण केलेली ड्रेनेज व्यवस्था बदलण्याची गरज होती. आता या कामामुळे नागरिकांची होणारी गैरसोय कायमची थांबणार आहे. या कामाबद्दल परीख पूल नूतनीकरण समितीचे फिरोज शेख यांनी समाधान व्यक्त केलंय. उपमहापौर संजय मोहिते सरांनी महापालिका प्रशासक आणि शहर अभियंता यांचा पाठपुरावा करत निधी मंजूर करून घेतलेला आहे आणि लवकरच त्याचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे. यासाठी परीख पूल नूतनीकरण समितीकडून आम्ही थोडा पाठपुरावा केला. यामध्ये परीख पुलाखाली येणारे रस्ते हे प्रशासक मॅडम त्यांचा हेतू चांगला आहे की कायमस्वरूपी ते मेंटेनन्स फ्री राहावेत, म्हणून ते कॉन्क्रीटचे रस्ते असावेत असा त्यांचा प्रयत्न आहे. आणि 50 वर्षापूर्वीची तिथली जी ड्रेनेज लाईन आहे ती नव्यानं टाकण्यात येत आहे, त्यामुळं तो प्रश्न पण संपुष्टात येईल अशी आम्हाला आशा आहे. यासाठी महापालिका प्रशासन आणि उपमहापौर संजय मोहिते साहेबांचे आम्ही याबद्दल परीख पूल समिती आभार मानत आहे.